कुणाच्या सांगण्यावरून नोंदी रद्द करताय असा थेट सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला। कुणी एखाद्यानं आंदोलन केलं म्हणून नोंदी रद्द करणार का असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। 1967 दिलेलं आरक्षण अस्तित्वात आहे आत्तापर्यंत, तर त्याच्यात कुणबी म्हणून मराठ्यांची नोंद आहे। याचाच अर्थ मराठा आणि कुणबी एकच। आता याला जोडून जर सरकारचं म्हणणं असं असलं की कुणबी त्या 83 क्रमांकाला आहे, ज्या 1967ला 180 जाती घातल्या, त्यानंतर आधी प्रमुख जाती घातल्या, त्यानंतर ज्या जाती घातल्या म्हणजे 94ला, त्यावेळेस जवळपास 300-350 जाती झाल्या। हे मी प्रत्येक विचारायचो की ह्या जाती झाल्या कुठून, ह्या घेतल्या कशा। दरम्यान मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवरही हल्लाबोल केलेला आहे। ते काय म्हणाले पाहूयात। शेपूट फेपूट बॉम्बलायचं नाही लांबलं, शेपूट त्याचं लांबलंय। अगोदर म्हणला होता सगळ्या स्वैराच्या याला त्याचे आणि त्याचे लोक, आमचा काही विरोध नाही, त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही। आता बदलला, आता त्यो बी म्हणतो बाकीच्याला म्हणायला लावलं सगळ्या स्वैराच्या अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, सरसकट मिळालं नाही पाहिजे, ही मागणी तिची। जे मराठ्याला आहे ते त्याला पाहिजे, उपसमिती पाहिजे, आमच्यासारखेच निधी पाहिजे, सारथीसारख्या योजना पाहिजेत। शेपूट त्याचं लांबत चाललंय। बरं, हां, हे दिलं सगळ्या स्वैऱ्यांचं किंवा नाही दिलं, मला दोषी धरणार? मग आता हे 10% दिलं, हे कोर्टात उडणार आहे। आता बिहारचं उडालंय, कुणाला दोषी धरणार तुम्ही? 13% उडलं, कुणाला दोषी धरणार तुम्ही? असं काम करणाऱ्या लेकरांना दोषी धरायचं बंद करा। उलट सरकारला दोषी धरलं पाहिजे जर तुम्ही ती समाजानं मागणी केलेली सगळ्या सोयऱ्याची जरांगे पाटलांनी लावून धरलंय। अजिबात आमच्या समाजाची फसवणूक केली पाहिजे, धावून बोललं पाहिजे तुम्ही सरकारवर। याला म्हणतात पाठीराखे मराठ्यांची। लगेच घोळ दिसतू, टिकन का नाही काय वा, मग तू काय करतो आत्ता वा? तवा घडला खराटे मारी झोपला घरी घोरत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।